आणि पुण्यातून एक महत्त्वाची बातमी। पुण्यात शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बैठक सुरू आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यालयात ही बैठक सध्या सुरू आहे आणि या बैठकीत राजकीय चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी योगेश बोरसे आपल्याला। योगेश, सुमित, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये काही वेळापूर्वीच गव्हर्नर काउन्सिलिंगची बैठक ही पार पडलेली आहे। पार पडलेल्या बैठकीला हर्षवर्धन पाटील, त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील, विश्वजित कदम, इतर सर्व नेते या बैठकीला उपस्थित होते। बैठक संपल्यानंतर त्यानंतर पाटील आणि शरद पवार या बैठक ही पार पडलेली आहे। राजकीय चर्चा झाली हे अद्यापर्यंत समजू शकलेलं नाहीये। जाप्तीने गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा आहे ती शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांना संपर्क केला गेला आहे आणि इंदापूर विधानसभा उमेदवार या संदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप बैठकीचा तपशील समोर येऊ शकला नाहीये। मात्र साधारणतः अर्धा तास ही बैठक हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये बंद खोलीमध्ये बैठक सुरू होती। तात्काळ हर्षवर्धन पाटील हे या बैठकीनंतर बाहेर झालेले आहेत। मात्र ज्या पद्धतीने ही बैठक जी पार पडलेली आहे त्यामुळे राजकीय निश्चितच चर्चा झाल्याची माहिती पद्धतीने हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत की काय, ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू। बरोबर आहे, शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा यापूर्वीच सातत्याने झडत होती आणि त्यातच आज पुण्यामध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये अर्धा तास बैठक झालेली आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यालयात ही बैठक झाल्याची माहिती मिळते आहे।